मुक्तिशोध यात्रा. लेखक आणि सादरकर्ता डॉक्टर राजेंद्र प्रभुणे. मुक्तिशोध यात्रा या कादंबरीचे क्रमशः वाचन. मुक्तिशोध यात्रा भाग 1 प्रकरण 13. शिक्षण कार्यकर्ता 1 परीक्षेचा निकाल लागण्याआधीच त्याला ते पत्र आले. पत्रात एकापुढे एक आकडे असलेल्या 3 ओळी होत्या. अशी अनेक सरकारी पत्रे बघूनही यावेळी त्याला धक्का बसलाच, पण तो स्वच्छ व उत्तम कागदामुळे. त्यामुळे त्याला ते पत्र सरकारी म्हणून उघडेपर्यंत ओळखूच आले नाही. दुसऱ्या दिवशी गुरु बों महाशिक्षण कार्यशाळेत जाऊन त्याने त्या पत्राचा अर्थ लावला. त्यात म्हटल्याप्रमाणे ठरलेल्या वेळी तो हम शिशु बालकुमार उत्क्रांती केंद्रात मुलाखतीसाठी पोचला. मुलाखत कक्ष चांगला लांबरुंद होता आणि त्यात मंद प्रकाश होता. समोर खुर्च्यांवर ओळीने 25-30 स्त्री पुरुष चुळबुळत बसले होते. त्यांच्यावर झगझगीत प्रकाश झोत टाकलेले होते. एका बाजूच्या अंधाऱ्या कोपऱ्यात खुर्चीत बसलेला पुतळा होता. त्याच्या फक्त चेहऱ्याखालच्या भागावर मंद प्रकाश झोत टाकलेला होता. काळ्या दगडातून घडवल्याप्रमाणे तो दिसत होता, पण त्याचे कपडे मात्र खरे वाटत होते. डोक्यावर पांढरी हॅट, पांढरी स्वच्छ गळपट्टी, पांढरे हातमोजे पायमोजे व काळे बूट. एकूण पोशाखच विसंगत वाटत होता. पण सगळ्यात विसंगत होते कमरेभोवती गुंडाळलेले गुडघ्यांपर्यंत लोंबणारे पांढरे वस्त्र. पोटपट्टा मात्र न घातल्याने पुतळा नग्न वाटत होता. श्रीमान तो या, समोर बसलेल्यांपैकी मधले गृहस्थ म्हणाले. परमपूज्य शिक्षण महर्षी हम गुरुजींना मुजरा करा. त्याला समजले नाही तेव्हा सेवकाने पुतळ्यासमोर जाऊन मुजरा करून दाखवला. त्याप्रमाणे त्याने केले. तसं नाही, त्यांच्या अगदी जवळून समोरून करा, ही इथली पद्धत आहे. त्याने जवळून समोरून मुजरा केला आणि तो सरळ होतो आहे तोच पुतळ्याचा उजवा हात हलला. त्याने त्याच्या खांद्यावर हातातल्या काठीने हलका फटका मारला. तो दचकला. म्हणजे ते स्वतः हम गुरुजी होते. त्यांचा चेहरा काळा, दगडी व निर्विकार होता, पण पापण्या हालत होत्या. मी या संस्थेचा मुख्य संचालक सम. तुमची निवड झाली आहे. मी सर्व प्रमाणपत्र, चाचण्यांचे अहवाल, त्यांची जरूर नाही. आम्ही रिकामटेकडे म्हणून वेळ घालवायला तुम्हाला मुलाखतीसाठी बोलवलं. उगीचच गंमत. शिवाय रीत, हम गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली आमच्या उत्क्रांती केंद्रात काम करायला तुम्हाला आवडेल? दुसरा पर्याय नसल्यास आवडेल. दुसरा पर्याय? मला पुढे शिकण्याची इच्छा आहे. हां, ते तुम्हाला नोकरी करता करता शिकता येईल. शिकावंच लागेल. याशिवाय एकमेव पर्याय म्हणजे बेकार म्हणून जाहीर होणं. मला आवडेल, म्हणजे इथं काम करायला. आणखी काही विचारायचंय? इतर कुणाला? नाही, हे इतर सगळे शोभेसाठी बसलेत, वेळ घालवायला आलेत. आता आपण माझ्या खोलीत बसून थोडी खाजगी चर्चा करूया. खुर्चीवरून उठत संचालक सम म्हणाले व त्याच्या पाठीवर हात ठेवून त्याला ओढत त्यांच्या स्वतःच्या खोलीत घेऊन आले. मी सम आणि हे मुख्य शिक्षण कार्यकर्ता मूशिका गुरु भो. नमस्कार. आपल्याला भेटून आनंद झाला. आम्हालाही. तुम्ही आमच्या कळपात आलात. वासराचा बैल झाला की त्याला कळपात यावंच लागतं, मूशिका गुरु भो म्हणाले. बैल या प्राण्याची संगणकातील माहिती व चित्र आठवून त्याचा चेहरा पडला. हा प्राणी नामशेष झालेला असला तरी त्याच्यावरून रूढ झालेले शब्दप्रयोग व वाक्प्रचार अजूनही प्रचारत होते. इथले सर्व शिकांना आम्ही बैलच म्हणतो. अर्थात प्रेमानं बरं का. हे मुख्य बैल. मूशिका गुरु भोकडे बघून सम म्हणाले. आणि आपण कोण? गुराखी?
विनोद आवडला, गुराखी छान वाटलं, पण मी स्वतःला रेडा समजतो. फक्त मोठा वाजलेला, खूप मोठा. डोळे मोठे करून हातवारे करून ते म्हणाले, आता मुख्य उभयपक्षी खुशीच्या गोष्टींबद्दल बोलूया. प्रथम तुमचा पगार. त्यात ठरवायचं काय? सरकारी नियमांप्रमाणे तो ठरलेलाच असेल. काही बाबी ठरलेल्या असतात, काही सामंजस्यानं ठरवाव्या लागतात. सहनशील शांतपणे सम म्हणाले. उदाहरणार्थ, अवलंबून असलेल्या व्यक्ती, स्त्री हट्ट, बालहट्ट आणि व्यसनं यांच्यासाठी भत्ते असतात. त्यांची शिफारस आम्ही करतो. हा खर्च किती हे आम्हाला काही विशिष्ट परिस्थितीचंच पटू शकतं. ती परिस्थिती कोणती? मागासलेल्या परग्रहावरून आलेल्या वेगळ्याच जातीच्या कनिष्ठ श्रेणीतल्या मतिमंद प्राण्याकडे पाहावं. त्याप्रमाणे तुच्छता, कीव, सहनशीलता व करुणा मिश्रित नजरेने त्याच्याकडे पाहत सम म्हणाले, खुश व्यवहारांची पूर्तता. खुश व्यवहाराचे खुश नाखुश, खुश सुरक्षित आणि खुश खुश असे प्रमुख 3 प्रकार असून नावातच त्यांचे अर्थ स्पष्ट आहेत. आपला व्यवहार कसा असावा ते आपल्या म्हणण्यावर अवलंबून आहे, तो म्हणाला. वर्षातून 1 महिन्याचा पगार उत्क्रांती केंद्राच्या विकासासाठी द्यावा लागेल. 5 दिवसांचा 10. अहो, त्या म्हाताऱ्याला जिवंत ठेवण्यासाठीच दरमहा 20,000 लागतात. चालेल, पण कपाती वजा करून प्रत्यक्ष हातात पडणाऱ्या महिना पगाराचा 3रा भाग, तो म्हणाला. हुशार आहात. ठीक आहे. वर पाठवण्यासाठी 25,000. तुम्हाला नोकरी देण्याचा आदेश काढण्यासाठीचे. हे कमी होणार नाहीत. शिवाय आमचे 50,000. नोकरी तुम्ही दिली नाहीत, फक्त वरच्या आदेशांचे पालन केलेत, मग तुम्हाला कशाचे? परिस्थितीवर त्याचे नियंत्रण असल्याप्रमाणे बेपर्वाईने तो म्हणाला. पण नोकरी न देण्याचा अधिकार आम्ही वापरू शकतो. शिवाय पुढे आयुष्यभर तुम्हाला याच संस्थेत नोकरी करायची आहे. मी 25 देईन, फार न ताणता तो म्हणाला. 5,000 त्या इतरांना वाटा. नाहीतरी ते शोभेसाठीच आणले होते. नोकरी देण्यासाठी गुरु भोना 5 आणि तुम्हाला 10 आणि पुढे तुम्ही माझीही खुशी बघावी यासाठी अधिक 5. हा व्यवहार खुश खुश व्हावा अशी माझी इच्छा आहे. हे सर्व आपणच सहजपणे आणि शांतपणे बोलतो आहोत याच्यावर त्याचा स्वतःचाच विश्वास बसेना. छान. पगार आणि भत्त्यांशिवाय वर्गातील प्रत्येक मुलाकडून कृतज्ञता म्हणून तुम्हाला दरमहा 1,000 मिळतील. शिवाय तुम्हाला माहीतच आहे, आपल्यासारख्या अधिकृत शिक्षण केंद्रात शिक्षणाची आबाळ होते. खरी शिक्षा खाजगी अनधिकृत शिक्षण वर्गातच मिळते. म्हणून आपल्या संस्थेनंच अधिकृतपणे अनधिकृत खाजगी शिक्षण विक्री जीवन विकास क्षेत्र नावानं सुरू केली आहे. पालकांच्याच आग्रहानं. तिथे शिक्षण घेणं विद्यार्थ्यांना अनधिकृतपणे सक्तीचंही आहे. या खाजगी शिक्षण विक्री वर्गावर शिकवण्यासाठी आम्ही तुम्हाला आमंत्रण देतो. त्यासाठी प्रत्येक मुलामागे तुम्हाला दरमहा 2,000 मिळतील. शिवाय काही गोष्टी, व्यवहार कळू नयेत ते चुकून आपल्याला कळतात. त्याचे गप्प राहण्याचे दरमहा 5,000 किंवा त्यात सामील झालात तर आणखीही मिळतील. खुश. या जादा कमाईतले 10% माझे. हे सर्व. याशिवाय शी म हम यांच्या डोक्याला तेल लावणे, माझी मान आणि मांड्या दुखतील त्याप्रमाणे चोळून रगडून देणे, दुसऱ्या संचालिका म्हणजे माझ्याच सुविद्य व सन्माननीय पत्नी ची यांची मर्जी राखण्यात मला मदत करणे आणि त्यांची सरबराई करणे आणि मुशिकांच्या मिशा आणि दाढीच्या टोकांना मलम लावणे याचे वेळोवेळी रोख मिळणारे एकत्रित मिळून अंदाजे 5,000 मिळतील. हे सर्व. शिवाय राहू दे, ते सगळं हळूहळू समजेलच. एकूण आपण मिळून मिसळून एकमतानं खुशीखुशीनं काम करूया. काय? मुशिका गुरु भो म्हणाले. हे सर्व मला खूपच समाधानकारक वाटतंय, पण मला वडिलांची परवानगी घ्यावी लागेल. का? तशी पद्धत असते. कारण हे पैसे ते देणार. तुम्ही विचारा पद्धत म्हणून, पण त्याची जरूर नाही. हा अधिकृत आणि ठरलेल्या दरांप्रमाणे खुश व्यवहार आहे आणि दुसरा पर्यायही नाही.
मुलाखत छानच झाली. धन्यवाद. धन्यवाद असं म्हणून तो बाहेर पडला तेव्हा दुपार झाली होती. नंतर आपल्या पुढच्या अपरिहार्य आयुष्याचा विचार करत आणि स्वीकार करत दुपारभर तो विमनस्कपणे भटकत राहिला. संध्याकाळी केव्हा तरी तो घरी पोचला. मोरीत तोंड धुताना त्याने सहज आरशात पाहिले आणि आपल्याला अजून बैलासारखी शिंगं उगवलेली नाहीत हे पाहून त्याला आश्चर्य वाटले. कशी काय झाली मुलाखत? रात्री जेवताना बानी विचारले. छान झाली असं तेच म्हणाले. छान, बा म्हणाले. पहिल्यापासून आहेच तो हुशार, त्याच्याकडे प्रेमाने पाहत मा म्हणाली. आम्हाला उगीचच काळजी, त्याला गप्प पाहून बा म्हणाले. जेवलास कधी? माने विचारले. दुपारी खाल्लं होतं. काळजी करण्याइतका लहान आहे का मी आता? खोटं हसून तो म्हणाला. मग परत गप्प झाला. मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं, थोड्या वेळानं तो म्हणाला. जेवणानंतर बोलू. जेवत नाहीस नेहमीसारखा, काही होतंय का? माने विचारले. काही नाही, एकदम चिडेला येऊन तो म्हणाला. इतके बारकाईने ही का बघतेय? मला हवं तेवढं मी जेवीन. मग गप्प गप्प आहेस? तो गप्पच राहिला. भराभर घास गिळत राहिला. माणसाला गप्प राहण्याचं पण स्वातंत्र्य नाही का? मनात म्हणाला. काळजी वाटते म्हणून विचारलं. तुम्ही करू नका काळजी, सगळं छान झालंय, तो तटकन म्हणाला. मा पुढे काही म्हणणार पण बानी तिला खुणवल्याचं त्यानं पाहिलं. तोही वरमला. आपण निष्कारणच माला चिडून बोललो. खरंच मा, काळजीसारखं काहीच नाही. हां, बोल आता, जेवणानंतर बा म्हणाले. मोकळेपणाने बोल. हे पहा, काही अडचणी असल्या, प्रश्न असले, काही झालं तर तुझ्या मनातलं तू कुणाला सांगणार? आम्हाला सांग. आम्हाला शक्य असेल ते करूच, नसेल तर इतर मार्ग शोधू. खरी मुलाखत झालीच नाही, निवड झालेलीच आहे म्हणाले. नंतर खुश व्यवहारावर व्याख्यान आणि ठरवाठरवी, घासाघीस. त्यालाच मुलाखत म्हणायचं असेल तर ठीक आहे. काय ठरलं मग? नोकरीचा आदेश देणाऱ्यांची खुशी, तो आदेश पाळणाऱ्या संस्था संचालकांची खुशी, मुलाखत घेणाऱ्यांची. हो म्हणण्याआधी तुम्हाला विचारायला हवं होतं, पण तेवढा वेळच नव्हता. नंतर माझ्या खुशीसाठी त्यांनी मला काही मार्ग सुचवले. मग छानच झालं की, मध्येच मा म्हणाली. थोडक्यात पैसे भरले की नोकरी मिळेल. खूप पैसे? म्हणून तू एवढा काळजीत पडला होतास? ते पैसे भरून झाले सुद्धा, बा म्हणाले. पण खुश व्यवहाराचे सगळे? आणि तुम्ही हे मला सांगितलं सुद्धा नाही? मलाही आजच कळलं. कचेरीत गेल्यावर समजलं. माझ्या खात्यातून कापून पैसे परस्पर संस्थेत भरले गेले, तुम्हाला न विचारता. तशी पद्धतच आहे. त्यासाठीच तर ती इतकी वर्ष साठवलेत. साठवलेत की परस्पर सक्तीने पगारातून कापून घेतलेत? म्हणजे असं बघ, शिक्षण कार्यशाळेत प्रवेशाच्या वेळीसुद्धा फी व्यतिरिक्त? हो. पण का? तो ओरडला. तुला चांगलं शिक्षण, चांगली नोकरी मिळावी, तुझं चांगलं व्हावं, तुझी काळजी मला राहू नये, अशी इच्छा मी करू नये का? बा तरीही शांतपणे म्हणाले. तसं नव्हे, तो वरमून खालच्या आवाजात म्हणाला. पण म्हणजे माझ्या शिक्षणाला, माझ्या गुणवत्तेला काही अर्थच नाही का? नाही कसा? म्हणून तर तुला तेव्हा प्रवेश मिळाला आणि आता नोकरीसाठी बोलावणं आलं. आपल्या स्वतंत्र प्रदेशात राहणाऱ्या प्रत्येक बापाकडून मुलासाठी असे पैसे कापून घेण्यात आलेले आहेत. पण म्हणजे प्रत्येकाच्याच मुलाला पुढे शिकता येत नाही किंवा नोकरी मिळत नाही, तेव्हा हे पैसे भरल्यामुळे तुला नोकरी मिळाली हे तू मनातून काढून टाक. शिक्षण व नोकरी गुणवत्तेमुळेच मिळाली, पण पैसेही द्यावेच लागणार. तशी पद्धतच आहे. आणि माझ्या इच्छेचं काय? मला माहीत आहे तुला तंत्रज्ञ व्हायचं होतं, पण आता काय त्याचं? 10 पिढ्यांच्या जात, पोटजात आणि धर्माच्या कोष्टकावर ठरवलं गेलं आम्ही पुढे कोण होणार ते. या स्वतंत्र आणि जातीविरहित धर्मनिरपेक्ष प्रदेशात. आणि हा म्हणे सामाजिक न्याय आणि व्यक्तिगत न्यायाचं काय?
हे म्हणे वस्तुनिष्ठपणे संगणकानं ठरवलं. आमचे आयुष्य म्हणजे काय संगणकावरचे आकडे आहेत? मला संधी मिळाली असती तर तांत्रिक विषयातील गुणवत्ता मी सिद्ध करू शकलो असतो. आणि एवढं करून वर प्रत्येकाच्या बापाकडून असे पैसेच वसूल करायचे होते तर ते केलेलेच होते. तशीच द्यायची नोकरी. शिकायचं कशाला? आम्ही इतकं तडफडून आणि तुम्ही सुद्धा आयुष्यभर कशासाठी? त्याला हुंदका फुटण्याच्या बेतात होता, पण त्याने स्वतःला आवरलं. बाणचा हात त्याच्या पाठीवरून फिरत होता. तूच विशिष्ट व्यक्ती म्हणून याच जाती धर्मात जन्मलास हे तुझ्या हातात नव्हतं. आता हेच आयुष्य घेऊन तुला इथंच आणि आत्ताच जगायचंय. त्याला काय करणार? आहे ते बदलू शकत नसेल तर आहे त्याच्याशी जुळवून घ्यायला शिकायलाच हवं, स्वीकारायलाच हवं. मी घेतलंय, तूही प्रयत्न कर. तुझा मुलगा मोठा होईल तोपर्यंत तुला हे समजेल, बरंचसं जमेल आणि तूही त्याच्यासाठी हेच करशील.